सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. नारी शक्ती दूध हे ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केलेलं असेल तर तुम्हाला अपडेट करायचं आहे. अपडेट केल्यानंतर ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल डॅशबोर्ड. लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. यावरती तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. लॉग इन करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल. म्हणजेच तुम्हाला एक ओ टी पी येईल. ओ टी पी आल्यानंतर यामध्ये ओ टी पी टाका आणि लॉग इनवर क्लिक करा. जसं की पाहू शकता अशा प्रकारे पुन्हा अलाव करायचे. अलाव केल्यानंतर यावरती क्लिक करायचे आणि फुल नेम महिलांचे पूर्ण नाव यावरती टाकायचे. जसे आधार कार्डवरती नाव आहे त्याचप्रमाणे आपल्याला नाव टाकायचे आहे. संपूर्ण नाव टाकायचं आहे. जशास तसं नाव आपल्याला नाव टाकायचं आहे. थोडी बी आपल्याला स्पेलिंग चुकायची नाही आहे. मित्रांनो, सविस्तर माहिती आपण ऐकून घ्या. सर्व नावाची डिटेल फिल केल्यानंतर ईमेल आय डी टाका आणि तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करा आणि तालुका सिलेक्ट करा. पुन्हा पाहू शकता सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पेज होईल. थोडीशी साईट स्लो असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो मित्रांनो, पण काही चिंता करू नका. हे साईटमध्ये अनेक अपडेट होईल आणि ही साईट फास्ट चालू लागेल. पण सध्या पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला डिटेल्स दिसेल. सर्वप्रथम तुम्हाला होम यावरती क्लिक करायचं आहे. मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना यावरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की पुन्हा एक पेज ओपन होईल आणि यावरती संपूर्ण डिटेल तुम्हाला फिल करायची. जसं की पाहू शकता यावरती तुमचं महिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि पतीचे नाव टाकायचं आहे. जिल्हा, गाव, शहर, पिनकोड, आधार नंबर, बँकेचं IFSC कोड आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत हे अगोदर आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम तुम्हाला डॉक्युमेंट काय काय अपलोड करावे लागणार आहेत हे आपण जाणून घेऊ. अर्जदाराचे आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचे आहे. म्हणजेच महिलांचे आधार कार्ड यावरती अपलोड करायचे आहे. 2 नंबरला जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यावरती रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, TC किंवा निर्गम आपण अपलोड करू शकतो. जन्म प्रमाणपत्र अपलोड करू शकतो. अशा प्रकारे ते अपलोड करायचं आहे. सोबतच उत्पन्न प्रमाणपत्र. आता बऱ्याच जणांचा असा काही गैरसमज आहे की उत्पन्न प्रमाणपत्र आमच्याकडे नाही आहे. मित्रांनो, तुमच्याकडे केसरी राशन कार्ड धारक असल्यास राशन कार्ड फोटो अपलोड करावा लागणार आहे. अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. तो अर्ज तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करायचा आहे व त्यावरती महिलांची सही करायची आहे व अपलोड करायची आहे. व बँक पासबुक पण तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि अर्जदाराचा एक लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. इतर कोणत्याही अडचणीसाठी आमच्या या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता.